हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत एकदम जबरदस्त कढी फुलके कसे बनवायचे ते बघा. खूप सुंदर कलरही आलेला आहे आपल्या कढी फुलक्यांना आणि अगदी सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळात आपण हे कढी फुलके कसे बनवायचे ते आज बघणार आहोत बघा. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. आपण इथे एकदा मिश्रण बनवून घेणार आहोत. मी इथे कमीत कमी 3 ते 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला किती फुलके बनवायचे आहेत त्यावर तुम्ही घेऊ शकता. एक 4 चमचे मी एक 4 चमचे मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडं पाणी घालून आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत मस्त. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं आपल्याला इथे मिश्रण बनवायचं आहे. बघा मस्त असं इथे मी हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. आता मी इथे त्यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट, हळद. मस्त मिक्स करून घेणार आहोत. एकदम फुलकं असं आपलं हे पीठ झालेलं आहे बघा. आता आपण हे 10 मिनिट भिजत ठेवणार आहोत असंच. आता आपण कढीचं मिश्रण तयार करून घेऊया. इथे मी घेतलेलं आहे थोडंसं बेसन पीठ, एक अर्धा वाटी बेसन पीठ आहे, दही आणि त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. मी मुद्दामहून येथे मिक्सरच्या जारमध्ये घेतलेलं आहे किंवा तुम्ही एखाद्या बाउलमध्ये हे मिश्रण बनवू शकता. मी हे थोडंसं मिक्सरमधून काढून घेणार आहे, जे झटपट बनलं जातं आणि त्यामध्ये कुठल्याही अशा गाठी वगैरे राहत नाही. एकदम स्मूथली बनलं जातं बघा. आता आपण जे इथे फुलक्यांचं मिश्रण तयार करून घेतलं होतं, आपण फुलके तयार करून घेऊया. तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी, त्यामध्ये आपण हे भजे सोडणार आहोत. अशा प्रकारे आपण सर्व भजी त्यामध्ये तेलामध्ये सोडून घेणार आहोत. मस्त असा कलर चेंज होऊन द्यायचा आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आपण जी भजी बनवतो घरी तशा प्रकारे ही भजी इथे काढू शकता. अशा प्रकारे सर्व भजी मी इथे काढून घेतलेली आहेत बघा. अशा प्रकारे आता इथे मी ठेवलेलं आहे एक कढाई, त्यामध्ये मी घातलेले आहे तेल. आपण आता जिरे घालणार आहोत फोडणीसाठी. मस्त जिरे, मोहरी मस्त तडतडू द्यायची आहे. जिरे आणि मोहरी येथे मी घेतलेलं आहे. लसूण आणि मिरचीची पेस्ट, हळद सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मी येथे घालणार आहे 2 बेडगी मिरच्या. आता आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे कढीसाठी ते येथे घालायचं आहे. मी त्यामध्ये आणखी एक 2 कप पाणी ॲड केलेलं आहे बघा. तुम्ही तुमच्या तुम्हाला कितपत कढी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता पाणी. बघा मस्त. आता मी इथे कढीपत्ता घालणार आहे. बघा मस्त असा आपला कढीचा कलर चेंज होत आलेला आहे. उकळी ही आलेली आहे त्याला. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत आपण जी भजी काढून घेतलेली आहेत. ज्यावेळेस आपण भजी त्यामध्ये सोडतो ती मस्ती फुलली जातात बघा.
त्यामुळे खूप घट्ट ही कढी नाही बनवायची, थोडीशी पातळसरच ठेवायची आहे. बघा, एक थोडीशी आपण त्याला उकळ काढून घेणार आहोत, जेणेकरून भजी मस्त मध्ये शिजली जाईल. 1-2 मिनटं कव्हर करूया. बघा, मस्त उकळ आलेली आहे आणि खूप सुंदर असा कलरही आपल्या कढीचा आलेला आहे. बघा, आता आपण इथे गॅस ऑफ करणार आहोत. मी इथे आता याला तडका घेऊन देणार आहे. बघा, एक पॅन घेतलेला आहे मी इथे, तडका पॅन. त्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता आपण त्यामध्ये थोडंसं जिरं घालणार आहोत, मोहरी, थोडंसं लाल तिखट. बघा, मस्त तडतडलेलं आहे ते. आता मी एका बाउलमध्ये सर्व कढी काढून घेतलेली आहे. बघा, आता आपण त्यावरती हे तडका देणार आहोत. मस्त बघा, एकदम जबरदस्त असा त्याला कलरही आलेला आहे. खूप सुंदर दिसते बघा. एकदम जबरदस्त कढी भजे इथे आपले तयार आहेत, किंवा कढी फुलके. मस्त दिसते बघा. सगळ्यांनी रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.